आज घरातील सर्वजण लग्नाला जाणार होते आणि फक्त माझ्या एकटीचा स्वयंपाक करायचा होता. मग म्हटलं चला काहीतरी चटपटीत बनवूया. मग फ्रीजमधल्या अशा 5-6 मिरच्या काढल्या आणि त्या मधोमध कापून घेतल्या आणि म्हटलं चला आता भरली मिरची करूया. मग त्यासाठी शेंगदाण्याचे कूट 2 चमचे घेतले आणि खोबऱ्याचं वाटण 1 चमचा घेतलं. त्यामध्ये थोडीशी चटणी टाकली आणि मीठ टाकलं. त्यामध्ये थोडीशी हळद आणि गरम मसाला टाकला आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून एकजीव करून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळला. माझ्याकडचे दही संपले होते म्हणून मी लिंबू पिळला. लिंबूऐवजी दही वापरले तर ही भरली मिरची अधिक स्वादिष्ट होते. आणि मग हा सर्व मसाला मिरचीमध्ये अगदी दाबून दाबून भरून घेतला. मला पहिल्यांदा वाटलं मसाला थोडा कमी पडेल, पण नाही, मिरच्या बारीक होत्या. म्हटल्यावर मी हा मसाला दाबून दाबून त्याच्यामध्ये भरून घेतला आणि त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल तापवले आणि त्याच्यामध्ये अशा मिरच्या टाकल्या आणि मिरच्या अशा खरपूस भाजून घेतल्या आणि जरा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, म्हणजे पाण्याने मसालाही शिजतो. आणि बारीक गॅसवर ठेवून त्याच्यावर झाकण झाकून ठेवले. अशी भरली मिरची तुम्ही एकदा करून बघा. 1 भाकरीऐवजी तुम्ही 2 भाकरी खाल. अहोंना तर अशी भरली मिरची खूप आवडते आणि त्यासोबत भाकरी असेल तर बोलायचं कामच नाही. भाकरी आहे म्हटल्यावर कांदा असणारच. मग 1 कांदा फोडून घेतला. तोपर्यंत ह्यांनी भाकरीचा तुकडा आणि मिरचीचा 1 घास खाल्ला आणि म्हणाले भारी झाले बरं का.